आज उमेदवारी माघारीवरून नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। भारतीय जनता पक्षाच्या बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडलं होतं। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा 1 तास उरला असताना हा प्रकार पाहायला मिळाला होता। अर्ज माघारी घेऊ नये म्हणून समर्थकांनी हा प्रयत्न केला होता। ज्ञानेश्वर काकड़ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्ञानेश्वर काकड़ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्ञानेश्वर काकड़ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सगळ्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बंडखोरीवर आपली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। मनधरणी केल्याशिवाय ते अर्ज मागे घेत नाही। बंडखोरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आज आपण पाहिलं असेल, मी सारखा मोबाईलवर बोलत होतो, त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे। त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।